ब्रेकनंतर रायगडमधून एक धक्कादायक बातमी। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। रायगडच्या खोपोलीमधील हा धक्कादायक प्रकार आहे। मंगेश काळोखे यांची ही हत्या करण्यात आलेली आहे, तर त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकला गेलाय। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची ही निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। नगर परिषद निवडणूक वादातून ही हत्या झाल्याची आता चर्चा आहे। तर रायगडच्या खोपोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मंगेश काळोखे जे नवनिर्वाचित नगरसेविका यांचे पती आहेत, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची ही निर्घुण हत्या करण्यात आली आहे। तर याच संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। खोपोली नगरपालिकेमध्ये त्याच्या मिसेसच्या रूपाने 10 वर्ष नगरसेवक त्या ठिकाणी आता सुद्धा तो निवडून आलेला, त्याची मिसेस निवडून आलेली होती, परंतु त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडून। हे सगळं प्लॅनिंग मर्डर आहे। या प्लॅनिंग मर्डर मध्ये सुधाकर घारे आणि रवी देवकर आणि भरत भगत हे सगळे एकत्र मित्र आहेत आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन माझ्या त्या सहकार्याची हत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मंगेश काळोखेची बॉडी आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधी त्या ठिकाणी करणार आहे। तर रायगडच्या खोपोलीमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची ही निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। या दरम्यान निवडणूक वादातून ही हत्या झाल्याची आता समजतंय। तर मंगेश काळोखे असं हत्या करण्यात आलेल्या या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचं नाव आहे। तर काळोखे यांच्या पतीची ही हत्या करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।